आज बाळासाठी आपण बनवणार आहोत होममेड सॅरेलॅक, जे बाळाच्या पचनाला हलका आहे, त्याचबरोबर बाळाचा मेंदूचा विकास चांगला होतो आणि बाळ आपलं असं गोल गुत्तुंग गुत्तुंग होतं. तर चला कुठलं सॅरेलॅक्स आहे आपण आता ते पाहूयात. तर इथे बघा, मी 1 वाटी तांदूळ घेतला आहे, 1 वाटी मूग डाळ घेतली आहे आणि थोडेसे बदाम घेतले आहे. तुमचं बाळ जर 6 महिन्याचं असेल ना, तर बदाम अगदी कमी घ्या, कारण की बदाम पचायला थोडेसे जड असतात म्हणून. आणि 6 महिन्याच्या बाळासाठी परफेक्ट सॅरेलॅक्स आहे हे. तांदूळ आपल्याला 5 ते 6 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचा आहे. तांदूळ आपल्याला का घ्यायचा आहे? तांदूळ पटकन पचतो, बाळाला तुरंत ऊर्जा देतो, पोटभर वाटते आणि जास्त वेळ बाळाला भूक लागत नाही, वजन वाढीस देखील मदत असते, म्हणून आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे. 1.5 वाटी तुम्ही तांदूळ घेतला तरीही चालतो आणि हे सॅरेलॅक्स आपण 1 ते 1.5 महिना टिकून ठेवू शकतो. तर त्यानंतर इथे 5 ते 6 पाण्याने आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही. हे पाणी आपण आपल्या झाडाला टाकू शकतो, जेणेकरून आपल्या झाडाला पण पोषण मिळेल आणि आपल्या बाळाला पण योग्य पद्धतीने आपण तांदूळ देतोय. आणि कुठल्याही सुकवायची वगैरे अजिबात आपल्याला गरज नाही याला. हे बघा, इथे 5 ते 6 पाणी धुवून घेतलं होतं आणि चाळणीमध्ये याला आपल्याला काढून घ्यायचं आहे. थोड्या वेळाचं ना आपल्याला चाळणीमध्ये पाणी अगदीच त्याचं एक्स्ट्रा जे खूपच जास्त पाणी नाही ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ ठेवायचं आहे, अगदी 5 ते 10 मिनटामध्ये ठेवायचं आहे. आणि नंतर आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे. आपल्याला कुठल्याही उन्हामध्ये वगैरे सुकवायची अजिबात गरज नाही, इन्स्टंट होतं हे. आपल्याला कढईमध्ये हे करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. काय होतं ना, आणि त्यानंतर मूग डाळ पण इथे मी 1 वाटी घेतली आहे. तुम्हाला प्रमाण पण मी सांगून देत आहे व्हिडिओमध्ये. 1 वाटी मूग डाळ 1.5 वाटी तांदळाला आपल्याला पुरेशी होऊन जाते. तर बघा, डाळ इथे टाकून घेत आहे. डाळीमध्ये भरपूर सारे प्रोटीन भरपूर असतात, त्याने स्नायू व वाढीस उपयुक्त असते आणि पचनास देखील हलकी असते मूग डाळ. त्याच्यामुळे आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे आणि इम्युनिटी वाढते, बाळाची ताकद जास्त वाढते याने. तर ती पण आपल्याला 5 ते 6 पाण्यात धुवायची आहे. आणि मेन म्हणजे कुठलाही बाळाला तांदूळ जेव्हा घेतात ना, तेव्हा आपल्याला साफ करून घ्यायचं. जे काही जसं ते असं ना, सळ्या वगैरे आपण काय म्हणतो ते असं, ते सगळं निघलं जातं आणि व्यवस्थित आपल्याला साफ करून तो घ्यायचा आहे. मूग डाळ पण आपल्याला साफ करून घ्यायची, कधी बारीक खडे असतात ते आपल्याला दिसत नाही, त्यामुळे व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला तांदूळ इथे भाजून घ्यायचे आहे. तर पाच मीडियम गॅसवरती आपल्याला करायचं आहे, मीडियम स्लो गॅसवरती असं करून आपल्याला करायचं आहे. अगोदर थोडंसं आपल्याला फास्ट गॅस ठेवला तरी चालेल, पण नंतर आपल्याला मीडियम स्लो गॅस करत आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहे तिथं व्यवस्थित. आणि सुकवायची वगैरे अजिबात गरज नाही. सुकवणं हे ते म्हणते ना, खूप जास्त वेळ त्यामध्ये जातो आणि असं पटकन इन्स्टंट होतं, कारण की एका नवीन आईला तुम्ही बघाल ना, कुठलंही काम करताना अगदी त्याला पटकन हवं असतं. आणि 6 महिन्याच्या बाळासाठी हे परफेक्ट आहे. 6 महिन्याच्या बाळाला तुम्ही हे देऊ शकता. जेव्हा माझं बाळ 6 महिन्याचं होतं तेव्हा मी त्याला हे देत होते, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि पाहत असाल की सगळं जे पाणी होतं ते सगळं आता आपल्याला इथे आटलेलं आहे, सुकलेलं आहे आणि तांदूळ बऱ्यापैकी आपला मोकळा झालेला आहे. अगोदर आपल्याला असं वाटतं की अरे तांदूळ भाजेल की नाही वगैरे, पण अगदी व्यवस्थित भाजला जातो. आणि याने बाळ पोटभर खातं, बाळ शांत झोपायला लागतं, वजन वाढीस त्याला मदत होते. आणि इथे पाहत असाल अगदी आपला ब्राऊन छानसा असं तांदूळ भाजलेला आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल अशा प्रमाणे आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त ब्राऊन नाही करायचा आपल्याला, अशा हलकासा ब्राऊन करायचा आहे. आणि थोडंसं बघायचं खाऊन तो क्रंची झाला का, म्हणजे आपला तांदूळ परफेक्ट इथे भाजलेला आहे. आणि मूग डाळ इथे आपण बघा, मी ना थोडीशी फॅन करायला ठेवली होती की जेणेकरून गॅस त्याला कमी लागेल, म्हणून ती देखील आपली इथे आपण हे करून घेऊयात, भाजून घेऊयात. थोडासा मूग डाळीला वेळ जास्त लागतो तांदूळापेक्षा. तांदूळ लवकर हे होतो पण मूग डाळ लवकर होत नाही. मूग डाळ पण इथे आपण छान अशी भाजून घेऊयात, रोस्ट करून घेऊयात आपण तिला. मूग डाळ अगदी पचायला हलकी असते, त्यामुळे काय होतं ना, 6 महिन्याचं बाळ अगदी थोडंच खात असतं, पण आपण जर बाळाला अगदी छान असा आहार दिला ना, तर बाळ अगदी शांत राहतं, पोटभर खातं देखील आणि त्याचबरोबर आजारी देखील पडत नाही. बाळाची स्मरणशक्ती वाढते. जर आपण बाळाला चांगला आहार दिला तर बाळाची रोगप्रतिकारशक्तीच वाढते आणि बाळ जास्त वारंवार आजारी पडत नाही. त्यानंतर इथे बदाम घेतले आहेत. बदाम याच्यासाठी घेतले आहेत, ते बदाम मेंदूच्या विकासासाठी उत्तम असतात. याच्यामध्ये कॅल्शियम असतात, ज्याने हाडे मजबूत होतात. हेल्दी फॅट्स वजन ग्रोथ होण्यासाठी मदत होते आणि स्मरणशक्ती सुधारते, हे आपल्याला माहिती असेल. आणि छान इथे आपले भाजून झालेले आहेत तांदूळ, मूग डाळ आणि बदाम देखील भाजून झालेले आहेत. आणि किती छान असं ते काढून घेतलं पिलू. आणि मी ती व्हॉइस ओव्हर करते, तर माझं बाळ इथे मध्ये मध्ये करते.
त्याचं पण आवाज तुम्हाला येत असेल. आणि सगळं भाजून झालं ना आपल्याला एकत्र वाटलं तरी चालेल, काही हरकत नाही. इथे आता आपण याचं पीठ करून घेणार आहोत आणि मिक्सरमधून व्यवस्थित आपल्याला वाटून घ्यायचं आहे. जर आपलं बाळ थोडंसं मोठं वगैरे असेल, जसं की 8 महिन्याचं 9 महिन्याचं, थोडंसं अशी भरड असेल तरी पण चालते. पण आपलं बाळ 6 महिन्याचं असेल ना तर अगदी बारीक पीठ आपल्याला करायचं आहे, जेणेकरून बाळाला कुठल्याही पोटदुखीचा गॅसचा वगैरे त्रास होणार नाही. कारण की 6 महिन्याचं बाळ अगदी लिक्विड खात असतं, पण अगदी सॉफ्ट त्याला असं हवं असतं. आणि आता आपण याला चाळून घेऊयात व्यवस्थित. चाळून जरूर घ्या. एखादा जर डाळीचा कण राहिला किंवा तांदळाचा चुकून राहिला तर बाळाचं उगाचच बाळाला प्रॉब्लेम होऊ शकतात. त्याच्यामुळे चाळून जरूर घ्या. आणि पाहत असाल चाळून घेतल्यानंतर ती भरड किती निघाली आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की चाळून घ्या. आणि आता आपण याला छान एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवूयात. माझ्याकडे एक छान अशी भरणी होती, आत्ता मी आणली होती. आणि चला, मला आत्ता बेबीच्या फूडसाठी त्या भरण्या कामं येत आहेत. मी ऐकून आणली होती ती. आणि मस्त कुठल्याही भरणी भरून ठेवा, पण ती एअरटाईट हवाबंद असली पाहिजे, जेणेकरून बाळाचं सॅरलॅक्स हे होममेड सॅरलॅक्स जास्त दिवस टिकतं. आणि याच्यामध्ये मेन कुठलेही आपण घरी बनवते म्हणून कुठलेही प्रिझर्वेटिव्ह वगैरे नाही आहेत, त्याच्यामुळे हे खूप जास्त दिवस टिकतं आणि बाळासाठी योग्य आहे हे. त्याच्यामुळे आपण घरी बनवलेलं सॅरलॅक्स बेबीला दिलं पाहिजे. तर बघा, याची रेसिपी आपल्याला आपण पाहूयात. एखादा चमचा आपल्याला सॅरलॅक घ्यायचा आहे आणि आपल्याला पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. याचे वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी आहेत, त्या मी तुमच्यासोबत नेक्स्ट कधीतरी शेअर करण्यास. ही रेसिपी 6 महिन्याच्या बाळासाठी परफेक्ट रेसिपी आहे, त्यामुळे हीच आपण पाहूयात. तर बघा, छान आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. 2 कप पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि चांगलं आपल्याला इथे उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून बाळाला ते पचलं जाईल व्यवस्थित आणि कुठलाही त्रास बाळाला होणार नाही. अगदी व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. जर बाळाने असं नाही खाल्लं ना तर बाळा तुम्ही काय करा, आता माझं बाळ मोठं आहे म्हणून मी खजूर अशीच पावडर करून टाकत आहे. पण तुमचं बाळ जर अगदीच 6 महिन्याचं आहे ना तर खजूरचं पाणी करा तुम्ही आणि ते पाणी चाळून टाका त्याच्यामध्ये, जेणेकरून बाळाच्या तोंडामध्ये कुठलाही खजूरचा भाग येणार नाही. चाळून टाका, त्या बिया वगैरे काढून. बाळाला गोड पदार्थ खूप खातो, जर असं नाही खाल्लं ना तर खजूर तुम्ही टाकून ट्राय करा, बाळ नक्कीच खाईल. आणि ते छान आपला पदार्थ बनवून तयार झालेला आहे, सॅरलॅक्स बनवून आपलं तयार झालेलं आहे. तर पहा, आता अशा स्टेजला आलं ना, 6 महिन्याचं बाळ असं खातं, त्याच्यामुळे तुम्ही असं देऊ शकता. किंवा याच्यापेक्षा नंतर 7-8 महिन्याचं बाळ झालं ना थोडंसं घट्टसर खायला लागतं, पण 6 महिन्याचं बाळ असंच खातं, अगदी लिक्विड फॉर्ममध्ये खात असतं. त्याच्यामुळे आपण बाळासाठी हे परफेक्ट प्रमाण आहे 6 महिन्याच्या बाळासाठी. चला, आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि उद्याच्या एका छान ब्लॉगमध्ये आपण भेटणार आहोत. बाय. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.